सांगोल्यात बांगलादेशी घुसखोर आले कधी, ते आलेत कशासाठी, त्यांच्याकडून देशातील नागरिकांना धोका आहे का? बांगलादेशींचे अवैध वास्तव, त्यांना आसरा दिला कोणी? खरंच ते बांगलादेशी घुसखोर आहेत का? पोलीस प्रशासन चौकशी करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करणार कधी? बांगलादेशी घुसखोर स्थानिक शेतकऱ्यांचा विश्वास संपादन करून त्यांच्याकडील डाळिंब व द्राक्षे मोठ्या प्रमाणात खरेदी करतात. त्यांना सुरुवातीला काही रक्कम देतात, नंतर अचानक मोठ्या प्रमाणात मालासह गायब होण्याचे प्रकार घडू लागले आहेत. सांगोल्यात बांगलादेशी घुसखोर असल्याचा दावा माजी जिल्हा परिषद सदस्य सचिन देशमुख यांनी केला आहे. त्यांच्या दाव्यानुसार सांगोला तालुक्यात मोठ्या प्रमाणात बांगलादेशी रोहिंग्यांचे अवैध वास्तव आढळून आले असल्याचे त्यांनी निवेदनात म्हटले आहे. या बांगलादेशी रोहिंग्यांनी स्थानिक लोकांच्या आडून देशविघातक कारवाया सुरू केल्या आहेत. ते बनावट आधार कार्ड आणि ओळखपत्रे बनवून बेकायदेशीरपणे वास्तव करत आहेत. स्थानिक नागरिकांना पैशाचे आमिष दाखवून बोगस आधार कार्ड काढून देण्याचे रॅकेट चालवत आहेत. यामुळे सांगोला तालुक्यातील शांतता आणि कायदा सुव्यवस्था धोक्यात आली आहे. या रोहिंग्यांचे अवैध वास्तवामुळे स्थानिक हिंदू आणि मुस्लिम नागरिकांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण झाला आहे. सांगोला शहर व तालुक्यात अनेक ठिकाणी बांगलादेशी घुसखोर वास्तव्यास असल्याचे आढळून आल्याचा दावा माजी जिल्हा परिषद सदस्य सचिन देशमुख यांनी केला आहे. तसे निवेदन देखील त्यांनी पोलीस प्रशासनास दिले आहे. सांगोला तालुक्यातील आधार केंद्रामध्ये बोगस आधार कार्ड बनवण्याचे रॅकेट चालवणारे युवक आणि रोहिंग्या यांच्यावर तात्काळ कारवाई करण्याची मागणी माजी जिल्हा परिषद सदस्य सचिन देशमुख यांनी केली आहे. बांगलादेशी घुसखोरांची अवैध वास्तवाची सखोल चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी माजी जिल्हा परिषद सदस्य सचिन देशमुख यांनी केली आहे. याबाबत आता पोलीस प्रशासन नेमकी काय कारवाई करतं ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. सांगोला तालुक्यातील महत्त्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी सांगोला लीडर या चॅनलला आत्ताच सबस्क्राइब करा. अभिलाषा प्लाय ग्लास अँड हार्डवेअर जुनून.